नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपले सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 4 जानेवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा. म्हणजेच चॅनलवरती जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं काय आयोजित करण्यात आलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुणे. तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन काय आयोजित करण्यात आलेलं होतं. तर लगेच आपण राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाबद्दल जाणून घेऊयात. तर कोणत्या ठिकाणी बघा, तर श्री छत्रपती क्रीडा संकुलन बालेवाडी पुणे या ठिकाणी काय या प्रदर्शनाचं आयोजित करण्यात आलं. तर कधी करण्यात आलं बघा, तर दिनांक 26 डिसेंबर 2023. तर याचं जे आयोजन आहे ते कोणी केलं बघा, तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे काय याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केलं बघा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2. जपानच्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट उपाधी मिळवणारे भारतीय पहिले कोण ठरलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. तर जपानच्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट उपाधी मिळवणारे पहिले भारतीय हे देवेंद्र फडणवीस काय ठरलेले आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3. थेट परकीय गुंतवणुकी FDI बाबतीत कोणत्या राज्याचा देशात अव्वल क्रमांक लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. तर थेट परकीय गुंतवणुकीत FDI बाबतीत महाराष्ट्र या राज्याचा काय देशात अव्वल क्रमांक लागतो. तर लगेचच आपण FDI बाबत देशात अव्वल राज्यांबद्दल जाणून घेऊयात. तर 1 नंबरला आहे महाराष्ट्र, 2 नंबरला आहे कर्नाटक आणि 3 नंबरला आहे गुजरात. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. पाइप्ड नॅचरल गॅस PNG कनेक्शन मध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. तर पाइप्ड नॅचरल गॅस PNG कनेक्शन मध्ये महाराष्ट्र हे राज्य काय आघाडीवर आहे. तर लगेच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊया. तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. देशातील सर्व काळे वाघ हे कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात काय आढळून आलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिमतीपाल व्याघ्र प्रकल्प. तर देशातील सर्व काळे वाघ हे सिमतीपाल व्याघ्र प्रकल्पात काय एकाच व्याघ्र प्रकल्पात आढळून आलेले आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणती स्पेस एजन्सी आपले पहिले ध्रुवीय मिशन काय एक्सरे पोलारिमीटर उपग्रह हे काय प्रक्षेपित करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रो. तर इस्रो हे स्पेस एजन्सी आपले पहिले ध्रुवीय मिशन एक्सरे पोलारिमीटर उपग्रह हे काय प्रक्षेपित करणार आहे. तर लगेचच आपण इस्रो बद्दल जाणून घेऊया. तर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाले. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगळुरू. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. बिस्लरीने कोणत्या भारतीयाला पहिले जागतिक ब्रँड अँबॅसेडर्स म्हणून काय नियुक्ती केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीपिका पादुकोण. तर बिस्लेरीने दीपिका पादुकोण या भारतीयाला काय पहिले जागतिक ब्रँड अँबॅसेडर्स म्हणून काय नियुक्त केलेले आहे. तर लगेचच आपण नवीन ब्रँडला जे काही नवीन नियुक्ती करण्यात आलेली तर त्याबद्दल जाणून घेऊया. तर बाटासाठी दिशा पाटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच फायर बोल्ट यासाठी
कियारा आडवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कॅशिफायसाठी राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच बंधन बँकने सौरव गांगुली यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच खादी पेंटसाठी नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मास्टर कार्डसाठी लक्ष्य सेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CRPF साठी PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्टार स्पोर्ट्ससाठी ऋषभ पंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्सरसाठी विराट कोहली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि डिस्लेरीसाठी दीपिका पादुकोण यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8 कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावर विशेष पोस्टल कव्हर जारी केले जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावर विशेष पोस्टल कव्हर जारी केले जाणार आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9 कोणाची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वासुदेव देवनानी. तर वासुदेव देवनानी यांची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर लगेच आपण राजस्थान या राज्याबद्दल जाणून घेऊया. तर राजस्थान या राज्याची स्थापना 30 मार्च 1949 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान. तसंच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत. बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्याने GIG कामगारांसाठी 5 लाख रुपयांचा अपघात विमा जाहीर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, तेलंगणा. तर तेलंगणा या राज्याने GIG कामगारांसाठी 5 लाख रुपयांचा अपघात विमा जाहीर केलेला आहे. तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणून घेऊया. तर तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. मृगवाणी राष्ट्रीय उद्यान आणि महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 2 महत्वाची धरणे आहेत, सिंगूर आणि पोचेराम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.